Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I'm Advocate Pallavi Gawande with you again. From last few days, I think 15 days पासून मी कुठल्याही प्रकारे व्हिडिओज किंवा कुठल्याही प्रकारे काही मार्गदर्शन किंवा कुठल्याही प्रकारे क्लासेस घेतलेले नाही आहेत बिकॉज ऑफ माय हेल्थ इश्यूज. बट आय एम रिकव्हरिंग नाऊ. मी आता व्यवस्थित आहे, त्यामुळे क्लासेसला मी सुरुवात केलेली आहे. सर्वात आधी तर मी 2 बॅचेस आपल्या कंटिन्युअसली सुरू होत्या, त्याच्यामध्ये 3 बॅचेस ज्या की रेग्युलर लाईव्ह लेक्चर्स त्यांचे सुरू होते. त्याच्यामध्ये डीजे आणि ॲडिशनल पीपी, कन्झ्युमर कोर्ट आणि इंडस्ट्रियल कोर्ट ह्या चारही बॅचेस ज्या कंटिन्युअसली सुरू होत्या तर त्या मी थांबवलेल्या आहे. गेले 8 ते 15 दिवस झालेले आहे, कारण की माझे काही हेल्थ इश्यूज असल्यामुळे. त्यानंतर आता इथे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की असं काहीही नाही आहे की आपला जरी 15 दिवसाचा गॅप झाला तरी मी रेकॉर्डेड व्हिडिओज खूप सारे तुम्हाला ॲपमध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. सर्वात आधी मी हे स्पष्ट का करते, कारण की विद्यार्थ्यांना कन्फ्यूज होतं की क्लासेस का बंद आहे. सो दॅट्स ऑल. आणि जे रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत ते तुम्ही ॲपवर बघू शकता. कन्झ्युमर किंवा इंडस्ट्रियल कोर्टाची जी बॅच आहे ती अजून सध्या त्यांचं एक्झामिनेशनचं नोटिफिकेशन कुठल्याही प्रकारे आलेलं नाही आहे. म्हणजे आपण एक्सपेक्टेशन मार्चमध्ये एक्झामचं करू शकतो. त्यामुळे तिथे थोडा गॅप झाला तरी काही हरकत नाही, कारण अजून सिलेबसही आलेला नाही आहे. बट द सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट की आपल्याकडे एक नव्याने नोटिफिकेशन आलं होतं आणि ती जी विधी सहाय्यक गट ब अराजपत्रित पद भरण्यासाठी हे पद होतं. आणि हे जे धर्मदाय आयुक्त चॅरिटी कमिशन हे तुम्हाला पद माहिती आहे, नोटिफिकेशन आउट झालेलं आहे. आणि यांनी सरळ डिक्लेअर केलंय की आम्ही नोव्हेंबरमध्ये एक्झाम घेणार आहोत. आता त्यासाठी विद्यार्थ्यांना कन्फ्युजन झालेलं आहे की मॅम तुम्ही क्लास घेताय की नाही वगैरे. तर डेफिनेटली घेत आहे. काही मध्यंतरी मी क्लासेस बंद ठेवले होते बिकॉज ऑफ माय हेल्थ इश्यूज. बट आता मी क्लासेस कंटिन्युअसली सुरू केलेले आहे. सगळ्यात महत्वाचं स्ट्रॅटेजी काय असलं पाहिजे, प्रिपरेशन कसं करायचं, कारण की हे सगळे कायदे वेगळे आहेत. मी तुम्हाला कन्झ्युमर आणि इंडस्ट्रियल बॅचलाही सांगितलं होतं की उगीच लाईटली घेऊ नका, कायदे फार वेगळे अभ्यासक्रमाला येणार आहे. मी कॉमन कायदे आता संपवणार आहे, लेबर लॉ, कन्झ्युमर लॉ. पण तुम्हाला अजून याच्यामध्ये खूप सारे कायदे येणार आहे. याच्यातले पण अर्धे कायदे तिकडे राहणारच आहे एमपीएससी रूलचे. त्यामुळे आता सध्या मी तुम्हाला 2 कोर्स अपलोड करून दिलेले आहे. ज्यांना फुल कोर्स पाहिजे त्यांनाही फुल कोर्स 2200 रुपयामध्ये अवेलेबल करून दिला आहे. आणि ज्यांना हाफ कोर्स पाहिजे, ज्यांना फक्त स्पेशल लॉस पाहिजे, त्यांना मी 1500 रुपयामध्ये दिलेला आहे कोर्स. याची फीस का कमी आहे, कारण की वेळ कमी आहे तुमच्याकडे, त्यामुळे. पण असं नाही आहे की सिलेबस संपवणार नाही, मी सिलेबस बिलकुल संपवेल. सध्या मी रेकॉर्डेड व्हिडिओ एक डेली 2-2, 3-3 तासाचे तुम्हाला ॲपमध्ये प्रोव्हाइड करते आहे. अँड आफ्टर द दिवाळी आपण 3 टाइम लाईव्ह बॅच घेऊन 10 ते 15 दिवसामध्ये हा पूर्ण सिलेबस संपणार आहोत. तरीही दिवाळीमध्ये तुम्हाला कुठलीही सुट्टी राहणार नाही. बट अजून एक महत्वाची गोष्ट, ह्या अभ्यासक्रमासाठी किंवा ह्या पदासाठी ज्यांनी फॉर्म भरलाय किंवा फॉर्मची तर डेट गेली, ज्यांना ही प्रिपरेशन करून अभ्यास करायचा आहे आणि ह्या पदासाठी अप्लाय करायचं आहे, क्लासेस त्यांनीच घ्या, परीक्षेला त्यांनीच जावं ज्यांची अभ्यास करण्याची या 2 महिन्यामध्ये तयारी आहे. क्लिअर आहे, कारण त्याचं असं आहे की अभ्यासक्रम जास्त आहे, कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की मी सहज 2-4 ऍक्ट वाचून, रेग्युलर ऍक्ट वाचून जाईल, तर तसं होत नाही. तुमचा वेळ, पैसाही जाईल, वेळही जाईल, क्लासेसचाही पैसा जाईल, ट्रॅव्हलिंगचाही जाईल आणि वेळही अतिशय जास्त जाईल. त्यामुळे जर इथे कोणीही हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना मी आवर्जून विनंती करेल की प्लीज अभ्यास करायची तयारी असेल तरच ही एक्झाम द्या, अदरवाईज देऊ नका. कारण की सिलेबस जास्त आहे आणि कॉम्पिटिशन खूप आहे. आणि क्लासेसचंही, कोणतेही क्लासेस असो, जर तुम्हाला खरंच एक्झाम द्यायची असेल तरच क्लासेस घेत राहा. कारण की सपोज ऑफकोर्स फायनान्शियली याच्यामध्ये लॉस होतो की मी अभ्यासच करत नाही, फक्त क्लासेस घेतले तर पास नाही होऊ शकत. तर अभ्यासाची स्ट्रॅटेजी सिलेबसच्याही आधी मी सांगणार आहे की ज्यांनी ही लायब्ररी लावलेली नसेल त्यांनी प्लीज लायब्ररी लावा. दिवाळीचे 1-2 दिवस ठीक आहे, 22-23 तारखेला तुम्ही सुट्टी घेतली 2 दिवस तर चालेल, पण जास्त सुट्ट्या घेऊ नका. लायब्ररी लावून सगळ्यात महत्वाचं की डेली 8 ते 10 तास तुम्हाला रिवाइज करायचं आहे पूर्ण. मी एमपीएससीचे रूल इथे पूर्ण कम्प्लीट करणार आहे आणि तो एमपीएससीचा रूल 1-2 दिवस तुमचं रिव्हिजन झालेलंच पाहिजे, तर तुम्ही इथे कव्हर करू शकणार आहात, अदरवाईज नाही. तुम्हाला कोणाला राग आला तरी चालेल, पण अभ्यास करायची तयारी असेल तरच पुढे जा, अदरवाईज जाऊ नका. कारण सहजासहजी अशा एक्झाम्स तुम्ही नाही निघू शकत. JMFC आहे, 15 दिवस प्रिलिम्स किंवा 1 महिना प्रिलिम्सचं केलं तर रेग्युलर सब्जेक्ट असतात, निघून जातं कधी कधी.
वॅकन्सी ही तेवढ्या असतात, पण इथे तसं चालत नाही. त्यामुळे मी हे एक्स्ट्रा मार्गदर्शन किंवा एक्स्ट्रा तुम्हाला काही वाटत असेल, पण माझं एक पर्सनल मत आहे, वेळ आणि पैसा वाया घालू नका. अभ्यास करायचा असेल 8 तास तरच हा फॉर्म भरा, अदरवाईज भरू नका. भरला असेल तर अभ्यास करा. नाव कम टू द फर्स्ट सिलेबस. सिलेबस साठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ तुम्हाला बनवून दिलेला आहे, बट तरीही ही इमेज आहे त्यामुळे ती लिहिता येणार नाही मला. बट तरीही लक्षात घ्या की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये तुम्हाला प्रिएम्बल, फंडामेंटल राईट्स, DPSP आणि युनियन, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि काही मेन मोजक्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज जसे की इलेक्शन कमिशन आहे, जसं की मॅट आहे, हे जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स आहेत, ठीक आहे ना, हे काही जे महत्वाचे घटक आहेत ते आपण एक लाईव्ह लेक्चर घेऊन कॉन्स्टिट्यूशन मध्ये क्लिअर करणार आहोत. पण कॉन्स्टिट्यूशनचे 29-30 व्हिडिओज ऑलरेडी मी अपलोड केले आहे ऍपवर, ते आधी तुम्ही पाहणं सुरू करायला पाहिजे. त्यानंतर एक लाईव्ह लेक्चर होईल आपलं 2-3 तासाचं, त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन मधून कशा प्रकारचे प्रश्न येतील आणि कॉन्स्टिट्यूशनला आपण या एक्झामसाठी कसं क्रॅक करायचं हे मी तुम्हाला शिकवणार. त्यानंतर महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट मधून कमीत कमी 2 प्रश्न एक्सपेक्टेड आहे. तुम्हाला हा ऍक्ट पूर्ण करावा लागेल. जिथे जिथे MCQs येणार आहे तिथे मी तुम्हाला माहिती आहे क्लासेस सुरू झाले, मी PDF वरच नोटिंग करून देत आहे. डेमो लेक्चर सुद्धा मी YouTube वर अपलोड केले, प्लीज जाऊन बघू शकता, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. तर महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट तुम्हाला पूर्ण करायचा आहे, ठीक आहे. स्पेशल लॉज मध्ये आहे तो हा महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट. हे जे सगळे सिलेबस आहे, सोसायटी रजिस्ट्रेशन, हे तुम्हाला स्पेशल ऍक्ट मध्ये येतात. हे 3 स्पेशल ऍक्ट आहे. त्यानंतर कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर ऑलरेडी मी ऍपवर तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. पूर्ण लेक्चर सिरीज तुम्ही बघू शकता, पण यातील सेक्शनवर तुम्हाला जास्त भर देणे गरजेचं आहे ऑर्डरपेक्षा, कारण एवढ्या घाईमध्ये ऑर्डर क्लिअर होणार नाही. त्यामुळे फक्त सेक्शन क्लिअर करा, बाकी काही करू नका. ऑर्डरचा एखादा क्वेश्चन्स गेला तरी, मिस झाला तरी चालेल, पण ऑर्डर मध्ये सध्या जाऊ नका. ऑलरेडी कन्झ्युमर आणि इंडस्ट्रियल बॅच मध्ये ज्यांचं CPC झालंय, कॉन्स्टिट्यूशन झाले, त्यांच्यासाठी गुड लक आहे आणि चांगली गोष्ट आहे की चला 2 विषय मागे पडले. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, त्यामुळे मी नेहमी म्हणत असते की कंटिन्युअसली अभ्यास सुरू ठेवत राहा. बॅचेस किंवा कोणतेही कोर्सेस घेतले असेल तर त्यामध्ये जे विषय असेल त्यांच्यावर भर देत राहा, कारण नोटिफिकेशन JMFCचं जरी निघालं नसेल पण JMFCचं सिलेबस तुम्हाला इथे दिसतो आणि या एक्झामसाठी तुम्हाला कामाला आला असता. त्यामुळे मी वारंवार म्हणते की कंटिन्युएशन मध्ये राहा, कन्सिस्टन्सी अभ्यासामध्ये ठेवा, म्हणजे ती जरी एक्झाम नाही आली, दुसरी आली की पटकन आपल्याला ती देता आली पाहिजे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जो फुल कोर्स अपलोड करून दिला 2200 रुपयामध्ये, त्यामध्ये हे सगळे तुम्हाला मिळतील. भारतीय साक्ष अधिनियम, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल 88 जो ऍक्ट आहे तो मी तुम्हाला कव्हर करून देईल स्पेशल बॅच मध्ये आणि फुल बॅच मध्ये सुद्धा. TP ऑलरेडी दिलेला आहे. इंटरप्रिटेशन स्टॅट्यूट महत्वाचे 2 लेक्चर मी अपलोड केलेले आहे, अजून 3-4 लेक्चर बनतील त्याच्यावर, तेही तुम्हाला देईल. त्यानंतर भारतीय न्याय संहिता दिलेलाच आहे ऑलरेडी. महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड तुमचा बाकी आहे, आय थिंक आहे माझ्याकडे रेकॉर्डेड, ते पण अवेलेबल होऊन जाईल. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, इंडियन ट्रस्ट ऍक्ट. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट ऑलरेडी सगळ्या बॅचेस मध्ये झालेला आहे आणि याही बॅचला मी अवेलेबल रेकॉर्डेड व्हिडिओ दिले. ट्रस्ट ऍक्ट आपल्याला घ्यावं लागेल, 2-3 दिवसात आपण ट्रस्ट ऍक्टला सुरुवात करणार आहोत. लिमिटेशन ऍक्ट ऑलरेडी झालेला आहे. प्रोव्हिन्शियल स्मॉल कॉजेस, प्रेसिडेन्सी स्मॉल कॉजेस ऑलरेडी मी तुम्हाला दिलेले आहे. महाराष्ट्र राईट पब्लिक सर्व्हिसेस ऍक्ट आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. त्यानंतर सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ द वुमेन हेही कम्प्लीट करायचं आहे. मिनिमम वेजेस ऍक्ट ऑलरेडी इंडस्ट्रियलच्या बॅच मध्ये झालेला आहे, त्यामुळे इंडस्ट्रियलच्या विद्यार्थ्यांना ते सोपं जाईल. राईट टू इन्फॉर्मेशनही त्यांचा झालेला आहे, दोन्ही ग्रुपचा, कन्झ्युमर आणि इंडस्ट्रियलचा. महाराष्ट्र पब्लिक रेकॉर्ड ऍक्ट 2005 आपल्याला घ्यायचा आहे. डिले डिस्चार्ज ऑफिशियल ड्युटीज ऍक्ट घ्यायचा आहे. सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल घ्यायचा आहे. लिव्ह रूल घ्यायचा आहे. डिसिप्लिन अँड अपील, पे रूल आणि जनरल कंडिशन्स. यापैकी आपल्याला आपण जे सुरुवात केली, सुरुवातीचा कालचा जो ऍक्ट आहे दॅट इज डिसिप्लिन अँड अपील रूल आपला कम्प्लीट झालेला आहे. जॉईनिंग टाइम हे सुद्धा घ्यायचं आहे. डिसमिजल अँड रिमूव्हल, त्याच्यानंतर पेन्शन रूल आहे. ट्रायब्युनल प्रोसिजर आहे. कम्युटेशन्स पेन्शन आहे. महाराष्ट्र रेग्युलेशन सिनियरिटी, रिवाइज्ड पे रूल, इतके आपल्याला आहे. तर याच्यापैकी आपला एक ऑलरेडी आपण कम्प्लीट केलेला आहे. रूल्स पैकी रूल्स मी 8 ते 10 दिवसात पूर्ण कव्हर करेल. त्याच्यापैकी आपला हा रूल कम्प्लीट झालाय, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड अपील रूल 1979. हा मी युट्यूबवर डेमो लेक्चरसाठी तुम्हाला 3 लेक्चर्स मध्ये अपलोड पण करून दिला आहे. कोणीही जाऊन बघू शकता, खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये इथे लिंक्स दिलेल्या आहेत 3ही लेक्चरच्या, तिथे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यावरून तुम्ही प्रिझ्युम करू शकतात की हे परीक्षा किती अवघड आहे आणि यासाठी आपल्याला एक एक रूल करणं किती महत्वाचं आहे. सिलेबस मध्ये तुम्हाला 35 लॉज दिलेले आहेत, 35 ऍक्ट तुम्हाला दिलेले आहेत. तर या प्रकारे आपण इथे अभ्यासक्रमाची सुरुवात करायची.
पण अभ्यासक्रमाची सुरुवात करताना एक 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 तुम्हाला हा रूल्स म्हणजे लॉज घ्यायचे आहे, एका एका दिवशी प्रॉपरली रिवाइज त्याचं करायचं आहे आणि वारंवार संध्याकाळी झोपताना त्याचे रूल्स आणि ह्याच्या सगळ्या ज्या MCQs जिथून जिथून येणार आहे ते आठवायचे. बाकी कॉमन लॉ जे आहे ते कॉमन लॉला डेली तुम्हाला 2 ते 3 तास द्यावं लागेल. कॉन्स्टिट्यूशन, भारतीय साक्ष अधिनियम, यातही मी कोर्समध्ये किंवा बॅचमध्ये सांगणार आहे तुम्हाला की कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स उतरतील आणि तुम्ही कशा प्रकारे त्याचा अभ्यास करायचा आहे. काही एक गेस्ट पेपर नक्कीच मी तुम्हाला काढून देणार आहे, जसं मी प्रत्येक एक्झामला काढून देतेच. त्यानंतर येऊया आपण कोर्सेसवर. तो कोर्सेस मी तुम्हाला 2 आता उपलब्ध करून दिलेले आहे. त्याच्यामध्ये जो फुल कोर्स आहे ज्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन, भारतीय न्याय संहिता असेल किंवा भारतीय साक्ष अधिनियम असेल, नागरिक सुरक्षा संहिता असेल, राईट टू इन्फॉर्मेशन असेल, मिनिमम वेजेस ऍक्ट असेल, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, TP ऍक्ट, लिमिटेशन ऍक्ट, हे सगळे आणि प्लस सगळे स्पेशली MPSC चे रूल्स असेल ते फक्त मी टाइम कमी असल्यामुळे पण सिलेबस खूप जास्त आहे त्यामुळे अतिशय ही फीज मी कमी ठेवू शकत नाही. त्यामुळे इथे मी 2200 मध्ये फक्त त्याच्यावरही ऑफ दिलेला आहे. 2700चा कोर्स मी डिस्काउंट मध्ये तुम्हाला देते आहे. 2200 मध्ये हा कोर्स तुम्हाला मिळेल. त्याच्यामध्ये तुम्ही हा फुल कोर्स घेऊ शकता. डिफरन्स काहीच नाहीये, फक्त बाकीचे जे कॉमन लॉ आहे तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. त्याच्यानंतर दुसरा कोर्स धर्मदाय आयुक्तालय विधी सहाय्यक, तोच कोर्स आहे तुमचा. हा कोर्स मी तुम्हाला फक्त 1500 रुपयामध्ये अवेलेबल करून देते आहे आणि तुम्हाला 15 डिसेंबर पर्यंत दोन्ही याच्या जे आहे त्या कोर्स ह्या राहतील. व्हॅलिडिटी तुमची 15 डिसेंबर पर्यंत इथे असणार आहे. तर इथे सब्जेक्ट 26 सब्जेक्ट तुमचे कव्हर होणार आहे. कुठे? इथे न्यू जो कोर्स मी इथे लॉन्च केलेला आहे, आजच लॉन्च केलेला आहे. तर इथे 1500 फीज आहे आणि 26 सब्जेक्ट, 35 पैकी 26 म्हणजे जवळपास तुमचे 9 ते 10 सब्जेक्ट इथे कव्हर होणार नाही, बाकी सगळे सब्जेक्ट इथे कव्हर होतील. तर या कोर्समध्ये आता आजपासून मी अपलोड करणं सुरू केलेलं आहे. तर या कोर्समध्ये काय इन्क्लूड आहे ते तुम्ही बघू शकता. महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट आहे, महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट रूल आहे, द सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट आहे, महाराष्ट्र सोसायटीज रजिस्ट्रेशन रूल आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल ऍक्ट आहे, इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट आहे, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू आहे, इंडियन ट्रस्ट ऍक्ट आहे, प्रोव्हिन्शियल स्मॉल कॉज, प्रेसिडेन्सी स्मॉल कॉज, महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिसेस आहे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे, सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ द विमेन आहे, महाराष्ट्र पब्लिक रेकॉर्ड ऍक्ट आहे, प्रिव्हेन्शन ऑफ डिले अँड डिस्चार्ज आहे, महाराष्ट्र सर्व्हिसेस कंडक्ट रूल आहे, महाराष्ट्र सर्व्हिसेस लीव्ह रूल आहे, महाराष्ट्र सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड अपील रूल ऑलरेडी मी ऍपमध्ये दिलेला आहे, आजच कंप्लीट झालाय तो विषय. महाराष्ट्र सर्व्हिसेस पे रूल आहे, जनरल कंडिशन रूल आहे, सर्व्हिस जॉईनिंग टाइम फॉरेन रूल आहेत, त्यानंतर सर्व्हिस पेन्शन रूल आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल रूल आहे, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस कम्युटेशन्स पेन्शन रूल आहे, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रेग्युलेशन्स ऑफ द सिनियरिटी आहे आणि महाराष्ट्र सिव्हिल रिवाइज्ड येस थोडंसं मिस्टेक झालेली आहे, पे रूल पण आहे. आणि ह्या ज्या नोटिंग मी MCQ शिकवताना जे नोट्स काढून देणार आहे त्या ऑल सब्जेक्टचे इथे PDF तुम्हाला व्हॉट्सअप थ्रू मी पाठवेल, कारण इथे अपलोड करणं सतत मला अवघड जातं. त्यामुळे अनेक लोकांचं इथे कन्फ्युजन पण होतं की ऍपवर PDF वगैरे दिसत नाही. तर तुमचा ग्रुप तयार झाल्यानंतर डायरेक्टली मी व्हॉट्सअप थ्रू पाठवत असते, कारण ते तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट काढायला सोपं जातं म्हणून. त्यामुळे इथे जरी मटेरियल अवेलेबल नसेल तर भरपूर सारं मटेरियल मी व्हॉट्सअप थ्रू तुम्हाला प्रोव्हाइड करत असते. तर व्हॉट्सअप थ्रू तुम्हाला एक ग्रुप राहील आणि त्याच्यामध्ये MCQच्या नोटिंग ज्या PDF आहे की कोणत्या रूल्स मधून किंवा कोणत्या लॉ मधून सिलेबस मधून आपल्याला कशा प्रकारचे क्वेश्चन्स येणार आहे हे सगळं तिथे मेन्शन असतं. आता आपल्याकडे 10 नोव्हेंबर पर्यंत वेळ आहे. 10 नोव्हेंबर नंतर तुमची परीक्षेची डेट येईल, बरोबर आहे. तर 10 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला हे कम्प्लीट करायचं. आता सध्या मी एक 3 तास रेकॉर्ड करून तुम्हाला पूर्ण पाठवत आहे. बाकी बेसिकली जे कॉमन लॉज आहे ते तुमचे इथे पूर्ण मेन्शन केले. इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट आहे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, MPSC डिसिप्लिन रूल्स आहे. त्याच्यानंतर इथे कॉन्स्टिट्यूशन्स आणि आज सगळे जे आहेत ते तुमचे अपलोड होऊन जाणार आहे. ठीक आहे, तर इथे दिसत नाही आहे, बट डोंट वरी अबाउट इट. कॉन्स्टिट्यूशन, TP, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट हे सगळे मी आता विदिन अ सेकंड आफ्टर दिस व्हिडिओ जे कॉमन लॉज आहे ते पूर्ण तुमचे अपलोड होऊन जाईल. ठीक आहे, पण या कोर्समध्ये कॉमन लॉ राहणार नाही आहे. जो पहिला कोर्स होता तुमचा तिथे कॉमन लॉ सगळे तुम्हाला अवेलेबल असणार आहे. हा जो कोर्स आहे जास्त काही अमाऊंटचा इथे फरक नाही आहे, तुम्ही बघू शकता. 2200 रुपयामध्ये फुल कोर्स मिळतोय तुम्हाला, बाकी 1500 रुपयामध्ये शॉर्ट मिळतोय 25-26 लॉ मध्ये. तुम्ही जर फुल कोर्स धर्मदाय आयुक्ताचा घेतला तर इथे CPC लाईव्ह लेक्चर्स,
न्यू कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारतीय न्याय संहिता, BSA, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट, लँड एक्विजिशन. लँड एक्विजिशन नाही आहे त्यामुळे मी लगेच रिमूव्ह करते, इथे चुकून ऍड झालेला असेल. त्याच्यानंतर मिनिमम वेजेस ऍक्ट पण आहे, राईट टू इन्फॉर्मेशन पण आहे, लिमिटेशन ऍक्ट, MPSC रूल्स आणि न्यू कॉन्स्टिट्यूशनचे 29 व्हिडिओ इथे तुम्हाला अवेलेबल मिळत आहे. तर हा जो तुमचा पूर्ण सिलेबस मी इथे तुम्हाला सांगितलेला आहे, तर सिलेबस खूप जास्त असल्यामुळे तुम्हाला जसंही स्मार्ट स्ट्रॅटेजीनी जाता येईल ते प्रयत्न करा आणि अभ्यास खूप जास्त करणे गरजेचं आहे. प्लीज 8 तासाला अभ्यासाला बसा. आज तुमचा MPSC डिसिप्लिन अँड अपील रूल कंप्लीट झाला आहे, तर त्याच्यावर तुम्ही आज रात्री किंवा उद्यापर्यंत हा पूर्ण कंप्लीट झालेला पाहिजे. बाकी जे ट्युशन्सचे विद्यार्थी आहेत त्यांना कॉन्स्टिट्यूशन, भारतीय न्याय संहिता, नागरिक सुरक्षा संहिता, राईट टू इन्फॉर्मेशन, सिव्हिल प्रोसिजर कोड, भारतीय साक्ष अधिनियम, त्यानंतर महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, लिमिटेशन ऍक्ट, प्रोव्हिन्शियल स्मॉल कॉज, प्रेसिडेन्सी, कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आणि असे जवळपास 10 विषय मी ऑलरेडी तुम्हाला अपलोड करून दिले आहे आणि त्यामुळे तुमचा अभ्यास सुरू झालेला आहे. बाकीचे जे 26 लॉज आहे त्यापैकी एक लॉज आपण आज कंप्लीट केलेला आहे आणि एका दिवशी 2 लॉज करून 3 वेळा लेक्चर्स घेऊन आपल्याला हा सिलेबस जो आहे तो 30 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे ऑक्टोबर एंडिंग पर्यंत कंप्लीट करायचा आहे. आणि तेव्हा आपण वाट बघूया की डेट नोव्हेंबरची कुठली येते ते, तरी आपल्याला सिलेबस संपवायला 10 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला वेळ आहे, आपण त्या पद्धतीने जाऊ शकतो. पण अगेन मला असं पर्सनली माझं मत आहे आणि मी वारंवार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते की जर अभ्यासाची तयारी असेल, तुमचा टाइम टेबल आज बघा, मी किती वेळ देऊ शकतो, किती वेळ देऊ शकते आणि दिलाच पाहिजे वेळ, कारण पोस्ट खूप चांगली आहे आणि काही हरकत नाही. जरी 1-2 जरी पोस्ट असेल, 1 जरी असेल तरी तुम्हाला एकच पाहिजे आहे. त्यामुळे तुम्हाला इथे सगळ्यात महत्वाचं आहे, एक्सपिरियन्स वगैरे काही नाही, कट ऑफ तुमचा जो लागेल तो आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं की अभ्यास करण्याची तयारी असेल तर तुम्ही अभ्यास सुरू करा. बाकी तुम्ही या एक्झामचा जर फॉर्म भरला किंवा या एक्झामचा अभ्यास केला तर डेफिनेटली तुम्ही दुसऱ्या एक्झामसाठी आपोआपच तयार होत आहात, कारण इथे खूप सारा सिलेबस आहे आणि याच्यापैकी दुसऱ्या एक्झामला सिलेबस येणार. बाकी राहिलं कंझ्युमर आणि इंडस्ट्रियल कोर्टाचे जेही विद्यार्थी असेल तर यापैकी जवळपास 10 ते 12 विषय तुम्हाला तिकडे येणारच आहे, पण तरी आपण सिलेबसची वाट बघतोय कारण अजून सिलेबस आलेला नाही आहे. सो डोंट मिसअंडरस्टँड की क्लासेस का बंद आहे किंवा काही नाही, क्लासेस बंद नाही आहे, क्लासेस परत मी सुरू करते, बट रेग्युलर बॅचेस सुरू करायला मला थोडा सेटअप वेळ लागेल, 1-2-3 दिवस, कारण की या बॅचची खूप घाई आहे. नोव्हेंबरमध्ये एक्झाम आहे आणि यांचा सिलेबस मला पटापट संपवायचा आहे विदिन 20 डेज. त्यामुळे तुम्हाला मी अत्यंत कमी फीज मध्ये कोर्स अवेलेबल करून दिलेले आहे, तुम्ही ते कोर्स परचेस करू शकता आणि या एक्झामचं प्रिपरेशनला स्टार्ट करू शकता. थँक्यू सो मच. काहीही अडचण लागली तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेसेज करू शकता, कमेंट करू शकता, ॲपवरही मेसेज करू शकता आणि ज्या डेमो लेक्चरच्या लिंक आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू सो मच.